येस, माझा आवाज आणि व्हिडिओ सगळं क्लिअर आहे का? मला चॅटबॉक्स मध्ये कन्फर्मेशन पाहिजे. मग आपण सुरुवात करूया. येस, फास्ट. माझा आवाज माझा व्हिडिओ सगळं क्लिअर आहे का? प्रार्थना चव्हाण मॅडम म्हणतात की येस सर. ओके, हरीश सर म्हणतात येस. ओके, हरीश कांबळे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे ना माझा आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळं क्लिअर आहे? चालेल, मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या जनरल मीटिंगमध्ये. आपण जनरल मीटिंग नेहमीच घेत असतो. 2 महिन्याने, कधी 3 महिन्याने, जसा जमेल तसं. तर आपण नवीन वर्षामधली ही पहिली जनरल मीटिंग आहे. म्हणजे 2026 मध्ये मीटिंग घेतली नव्हती मी, आणि ती आज घेत आहे. आणि तुम्ही इतक्या संख्येने आजच्या मीटिंगमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या मीटिंगला आपण सुरुवात करूया. मीटिंग बद्दल थोडक्यात सांगतो की आपल्या मीटिंग बद्दल आपण आपल्या कोर्स बद्दल जास्त काहीच बोलत नाही. ओके. आपण वेगळ्याच गोष्टी डिस्कस करत असतो आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात. तर तसंच प्रत्येक जनरल मीटिंगला एक टॉपिक असतो आणि त्या टॉपिकवरती आपण डिस्कस करत असतो. तर आजच्या ह्या जनरल मीटिंगला पण एक विशिष्ट असा टॉपिक आहे आणि तो टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके. पण तत्पूर्वी मीटिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपली संस्था ध्रुव एज्युकेशन आणि डॉक्टर DYS फाउंडेशन आपली जी काम करते ती काम का करते, तर सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे, तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे आणि समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे, ही 4 उद्दिष्टे घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रावर काम करत आहोत. आणि हे काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे आपला प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. तर आज आपण जी जनरल मीटिंग घेत आहोत त्या जनरल मीटिंगला अटेंड करण्याच्या अगोदर काही नियमावली आहे, त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे एअरफोनचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला माझा आवाज लाऊडली येईल. त्याच्यानंतर नोटबुक आणि पेन घ्या, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल आणि माझा आवाज, माझा व्हिडिओ, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कळतील. त्याच्यानंतर इतर कोणतेही प्रश्न असतील तर इथे विचारायचे नाहीत. म्हणजे आपल्या कोर्स रिलेटेड तुम्हाला काही जर का प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या इथे आपण घेत नाही. कारण का त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. तिथे व्हॉट्सअप ग्रुपला 2-2 ऍडमिनला नंबर्स आहेत. तुम्ही त्या ऍडमिन नंबरला कधीही मेसेज करा, फोन करा. तुमची शंका, तुमचा प्रश्न तिथे विचारू शकता. ओके. पण मीटिंगमध्ये आपण प्रश्न उत्तर घेत नाही. पाचवा जो नियम आहे तो म्हणजे की ही मीटिंग किती वेळ चालेल, तर ही मीटिंग 1 ते 1.5 तास चालेल. म्हणजे मी प्रयत्न करेन की 1 तासाच्या आत कव्हर करण्याचा, पण नाहीच तर मॅक्स टू मॅक्स ते 1.5 तासापर्यंत चालेल. पण ह्या संपूर्ण मीटिंगमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी आज कळणार आहेत. कसं असतं ना की एखाद्या संस्थेकडून आपण कोर्स घेतल्याच्या नंतर आपण बघतो आज सध्या मार्केटमध्ये काय की नंतर आपल्याला काहीच कळत नाही त्या संस्थेमध्ये काय चाललंय. बरोबर की नाही? कोर्स सुरू आहे की बंद केला आहे, किंवा काय नक्की आहे, काय पुढे काय हे काहीच कळत नाही. पण आपण तसं करत नाही. आपण सातत्याने आपल्या ग्रुपमध्ये पण आपण ऍक्टिव्हेट असतो आणि त्याचबरोबर आपण काही शिबिर आयोजित करतो ग्रुपसाठी. त्यानंतर अशा पद्धतीने जनरल मीटिंग घेत असतो की जेणेकरून तुम्हालाही जाणीव व्हावी की आपण कुठून तरी कोर्स विकत घेतलेला आहे, तुम्हाला ही आठवण व्हावी की आपण कुठेतरी कोर्स घेतलेला आहे. आणि आम्हीही प्रयत्न करतो की येस आम्ही आहोत हे तुम्हाला जाणून देण्यासाठी. तर अशा ह्या पद्धतीने आपण इंटरॅक्टिव्ह राहत असतो नेहमीच. तर अशी मीटिंग आपल्याला अटेंड करायची आजची, आणि ह्या मीटिंगचा जो उद्देश आहे तो उद्देश खूप महत्वाचा आहे की काही नवीन अपडेट आहेत, त्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि काही महत्वाच्या सूचना पण आहेत, त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे सुरू करण्याच्या अगोदर आत्ता ह्या मीटिंगमध्ये नवीन विद्यार्थी कोण आहेत जे आत्ता 8-10 दिवसापूर्वी आपल्याकडे जॉईन झालेले आहेत, किंवा फार फार तर महिनाभरा अगोदर आपल्याकडे जॉईन झाले, ते कोण आहेत? त्यांनी इथे मी टाईप करायचंय. मी. जे नवीन आहेत ह्या महिनाभरामध्ये जॉईन झाले त्यांनी फक्त मी टाईप करा. बाकी जुन्यांनी काहीच टाईप करण्याची गरज नाही. फक्त आत्ता 10-15 दिवसापूर्वी जॉईन झालोय सर, किंवा 1 महिन्यापूर्वी जॉईन झालोय, असे किती जण आहेत त्यांनी येस टाईप करा किंवा मी टाईप करा. कोणच नाहीये? कोणाचाच रिप्लाय नाहीये? एक 10 दिवसापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी कोणी जॉईन झालेलं आहे का? त्यांनी येस टाईप करा.
ओके, वृषाली मॅडम म्हणतात की मी. ओके, ठीक आहे. विवेक चौधरी. अच्छा, तुमची मीटिंग पहिली आहे पण कोर्स 4 महिन्यापूर्वी. ओके, ठीक आहे. चला, काही हरकत नाहीये. काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. मी यासाठी विचारलं कारण का मलाही कळू द्या की जुनी लोक किती आहेत आणि नवीन लोक किती आहेत ते. ओके, तर अशा पद्धतीने आपण नवीन काही अपडेट्स आणि काही सूचना मी तुम्हाला ह्या संपूर्ण जनरल मीटिंग मध्ये तुमच्याशी सांगणार आहे. ठीक आहे. येस, मॅसेज थांबवायचे सगळ्यांनी आता. येस, मॅसेज थांबवायचे. ओके. खरं म्हणजे मागील काही महिन्यापासून म्हणजे 1 ते 1.5 महिन्यापासून मी मग त्याच्याही अगोदर नवीन वेबिनार्स मी सगळे बंद केले होते. ओके, जे काय होते ते रेकॉर्डेड वेबिनार चालू होते. त्याच्यानंतर नवीन ऍडव्हर्टाइजमेंट पण मी बंद केली होती. ओके, आणि त्याचं कारण असंच होतं की काहीतरी नवीन काम सुरू होतं, त्याच्यामुळे मी सगळं बंद केलं होतं. फक्त जे समोरनं ऍडमिशन येत होते ते ऍडमिशन आम्ही घेत होतो, पण त्यासाठी नवीन प्रमोशन ऍक्टिव्हिटी आम्ही काहीच करत नव्हतो, बिकॉज ऑफ काही गोष्टी सुरू होत्या. ओके, तर त्याच सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला पण शिकायलाच मिळणार आहेत. ओके, ठीक आहे. सुशील सर म्हणतात मी. ओके, येस. काही लोकांचे अजूनही मेसेज येतात. मेसेज स्टॉप करायचे आता. ठीक आहे, मेसेज आता स्टॉप करायचे आहेत. चला, आपण आता मेन आपल्या विषयाला सुरुवात करू. तर मेसेज स्टॉप करा. तर काय नक्की अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि काय सूचना आहेत त्या पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ओके, बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पहिलं अपडेट असं आहे की नवीन वर्षामध्ये आपण एक नवीन कोर्स लॉन्च केला आणि त्याचं नाव होतं की बना योग शिक्षक. ओके, हा 6 महिन्यांचा आपला एक कोर्स आपण लॉन्च केला जानेवारीमध्ये. 12 जानेवारीला आपण सुरुवात केली आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ओके, म्हणजे आपलं दैनंदिन योग अभ्यास वर्ग गेली 3 वर्ष सुरू आहे. बरोबर की नाही? म्हणजे आपलं 4थं वर्ष चालू आहे दैनंदिन योग अभ्यास वर्गाचं. पण बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती की सर, आम्हाला योग शिक्षक बनायचं आहे, तर त्यासाठी काहीतरी तयार करा, त्यासाठी एखादा अभ्यासक्रम तयार करा. आणि याच्यावरती आमचं 2 वर्षापासून काम चालू होतं की काय करता येईल, कसं करता येईल. आणि फायनली आम्ही गेल्या वर्षी ते चालू लॉन्च करणार होतो 2025 मध्ये, पण तेव्हा नाही शक्य झालं कारण काही गोष्टी आम्हाला त्या पटत नव्हत्या. त्या काही गोष्टी आम्हाला अजून करायच्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करत 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 2026 आलं आणि 2026ला जानेवारीमध्ये आम्ही 6 महिन्यांचा योग शिक्षक वर्ग सुरू केला. आणि सांगायला खूप आनंद होतोय की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 31 विद्यार्थी आहेत या वर्गासाठी. ओके, 31 की 32 असा आकडा आहे. 31-32, पण 30च्या वरती आकडा आहे की इतक्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे योग शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. आणि आता जवळपास 1 महिना होऊन गेला. दुसरा महिना चालू झाला आमच्या ह्या वर्गाचा. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांकडून पण. आणि या 6 महिन्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 2 सेमिस्टर आम्ही ठेवले आहेत. त्यातली पहिली सेमिस्टर मार्चच्या एंडिंगला आपण ठेवलेली आहे. ओके, म्हणजे परीक्षा घेतो आपण ह्या योग वर्गासाठी. तर त्याच्यात 2 एक्झाम होतात, त्यातली पहिली जी एक्झाम आहे ती पुढच्या महिन्यामध्ये आपण ठेवली आहे. आतापर्यंत 2-3 गेस्ट लेक्चर पण आपले झालेले आहेत या वर्गामध्ये. हे सांगा तात्पर्य एवढंच आहे की आपण जे ठरवलं होतं की आपल्याला योग शिक्षक वर्ग सुरू करायचा आहे, तर तो केलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. हे एक सगळ्यात पहिलं महत्वाचं आणि आनंदाचं अपडेट आहे. माहिती असावं म्हणजे कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटतं की सर, आम्हाला काय याच्याशी घेणं देणं आहे. असं नाहीये. आज तुम्ही आपल्या संस्थेबरोबर जोडलेले आहात, बरोबर की नाही? ठीक आहे, तुम्ही आज योग शिक्षकसाठी प्रवेश नाही घेतलात किंवा तुम्ही आज योगाच्या आमच्या वर्गासाठी सहभागी नाही झालात, पण आपल्या संस्थेकडे काय सुरू आहे किंवा आपली संस्था नेमकी काय कार्य करते हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्यापर्यंत फक्त हे पोहोचवलेलं आहे. ओके, जेव्हा वर्ग सुरू झाला तेव्हा मी अनेकदा ग्रुपमध्ये टाकलं होतं आणि आपल्याच काही विद्यार्थ्यांनी पण प्रवेश घेतलेला आहे योग शिक्षकसाठी. तर हे सगळ्यात पहिलं अपडेट आहे. आणि आम्ही देखील खूप उत्साही आहोत अ, योग शिक्षक वर्गासाठी, कारण का पहिली बॅच आहे आमची ही. आणि म्हणून आम्ही खूप काही प्लॅनिंग्स केले आहेत की 6 महिन्यानंतर जेव्हा अ, हा अभ्यासक्रम संपेल तेव्हा आम्ही काय करणार आहोत की एक ऑफलाईन मीटिंग ठेवणार आहोत. म्हणजे आम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट वगैरे ह्याला देणार नाहीये. आम्ही प्रत्यक्ष सगळ्यांना मी मुंबईमध्ये एका हॉलमध्ये बोलवणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही तो प्रोग्राम करणार आहोत की ते समोरासमोर सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि काही महत्वाचे व्याख्याने तिथे होणार आहेत. आणि असं खूप चांगलं असं गेट टुगेदर तिथे आम्ही करणार आहोत. ठीक आहे, तर
खरंच आम्ही उत्साही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे या वर्गामध्ये त्यांना सॉफ्ट कॉपी पण देणार आहोत, PDF सॉफ्ट कॉपी सर्टिफिकेटची, आणि प्लस फिजिकली पण देणार आहोत. आणि इतर पण बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या पुढे आम्ही सांगूच तुम्हाला. तर हे सगळ्यात पहिलं अपडेट होतं. आपल्या योग शिक्षक वर्गातले किती लोक इथे आता आहेत? ज्यांनी योग शिक्षकसाठी प्रवेश घेतला त्यातले किती लोक इथे आहेत? कोणी आहे का? योग शिक्षक पैकी कोणी आहे का इथे जो ऍडमिशन आपल्याकडे साठी घेतला, असा कोणी विद्यार्थी आहे का? लाईव्ह वर्ग असतो हा आपला, म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे असा नाहीये, लाईव्ह वर्ग असतो. ये ज्योती मॅडम तुम्ही आहात का? ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान. आपल्या योग शिक्षक वर्ग कसा सुरू आहे त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं बोलू शकता का तुम्ही? आपला योग शिक्षकचा अभ्यासक्रम कसा सुरू आहे त्याबद्दल काही बोलू शकता का तुम्ही? जर काही बोलू शकत असाल तर मला येस टाईप करून पाठवा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. येस. योग शिक्षक वर्गाबद्दल काही बोलू शकता का तुम्ही? बोलू शकत असाल तर मला सांगा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. आपलं खूप छान अभ्यासक्रम जो सुरू आहे, जबरदस्त प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा आणि खूप एनर्जेटिक असं फील होतं त्या वर्गामध्ये. येस, ज्योती मॅडम बोलू शकता का? आय थिंक त्यांचा मेसेज नाही आहे मला काही. ठीक आहे, एनिवे, चलो. अजून कोणी आहे का योग शिक्षक वर्गामधला? ठीक आहे, ओके, चला. तर हे पहिलं अपडेट होतं आपलं योग शिक्षक वर्गाचं. आता दुसरं अपडेट असं आहे की थोडस मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की मागील काही महिन्यापासून आम्हाला खूप सारे कॉल्स येत आहेत. ओके, म्हणजे अनेक गाव, अनेक तालुका, अनेक जिल्हा, अनेक शहरांमधून कॉल येत आहेत की सर आमचा असा असा प्रॉब्लेम्स आहे आणि आम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, तर मला इथे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की इतकी रिक्वायरमेंट आहे आणि मग आम्हाला कॉल आल्याच्या नंतर आम्ही सर्च करतो की जसं की फॉर एक्झाम्पल अहमदनगरवरून एखादा कॉल आला तर आम्ही सर्च करतो अहमदनगरचे कोणी काउन्सिलर आहेत का त्यांनी काम चालू केलं. तर अशा वेळी बघतो की 1-2 काउन्सिलर असतात किंवा काही ठिकाणचे तर नंबरच नाही, म्हणजे काही ठिकाणचं आमच्याकडे कोणच नाहीये. ओके, मग ज्या ठिकाणचे असतात त्या ठिकाणचे नंबर आम्ही पाठवतो आणि पाठवल्याच्या नंतर मग समोरची व्यक्ती त्या काउन्सिलरला फोन करते आणि फोन केल्याच्या नंतर मग समोरचा आमचा विद्यार्थी बोलतो की नाही, मी अजून अभ्यास पूर्ण नाही केला, त्यामुळे मी नाही काउन्सिलिंग करत. किंवा मग मी अभ्यास केलाय पण मी अजून काउन्सिलिंगला सुरुवात नाही केली. अशी कारणं आता समोर येत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही आता एक सिस्टीम अशी ठेवणार आहे की जर एखाद्या एरियातली इन्क्वायरी आली, ओके, तर त्या एरियातली इन्क्वायरीच्या नंतर त्या एरियातला कोणता काउन्सिलर आपल्याकडे आहे जो काम करतोय, की ज्याची जाहिरात आपल्याकडे आलेली आहे, बरोबर की नाही, तर तो आम्ही सर्च करणार. सर्च केल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलंय की आता त्या काउन्सिलरला प्रथम आम्ही फोन करणार की बाबा रे, तुमच्या एरियातली एक अशी अशी इन्क्वायरी आलेली आहे, तर ती तुमच्याकडे आम्हाला द्यायची आहे, तर तुम्ही त्याचं काउन्सिलिंग करू शकता का? ओके, जर त्या काउन्सिलरनी म्हटलं की हो, तरच आम्ही ती इन्क्वायरी पाठवणार, अन्यथा इथून पुढे डायरेक्ट आम्ही इन्क्वायरी कोणालाही पाठवणार नाही. तर काय होतं ना, बॅड मार्केटिंग होते की आम्ही नंबर पाठवतो. ओके, आता 2 दिवसापूर्वीचीच एक घटना अशी आहे की संभाजीनगर मधून एक केस होती. आम्ही 3 नंबर पाठवले, त्यातले एकाने उचललाच नाही फोन, असं त्या समोरच्या व्यक्तीचं म्हणणं. एकाने उचलला पण म्हटलं मी काउन्सिलिंग सुरू नाही केली अजून करायला. ओके, एकाने केला होता नाही, मी अजून अभ्यासच पूर्ण नाही केला. तर काय होतंय कुठेतरी ना, जो आमचा उद्देश आहे तो साध्य होत नाहीये आणि चुकीच्या पद्धतीने कुठेतरी काम होतंय असं निदर्शन आलंय. त्याच्यामुळे सांगायचं इथे एवढंच आहे मला की इथून पुढे आम्ही कोणाचाही नंबर देणार नाही. आम्ही प्रथमतः तुम्हाला फोन करू, तुमच्याशी संवाद साधू, म्हणजे मी नाही, आपला स्टाफ तुम्हाला कॉल करेल आपल्या ऑफिसमधून. आणि जर तुम्ही जर हो म्हटलात की ठीक आहे माझ्याकडे काउन्सिलिंगला केस पाठवा, तर आणि तरच तुमच्याकडे ती केस आम्ही पाठवणार आहोत. ओके, तर ही अशी नवीन सिस्टीम आपण आज चालू करतोय आणि हीच महत्वाची एक अपडेट तुमच्या समोर आहे. तर पूर्वी कसं व्हायचं, पुण्यातून एखाद्या व्यक्तीने विचारलं की सर मी पुण्यात आहे, मला असं असं
प्रॉब्लेम आहे, मला काउन्सिलिंगची गरज आहे. तर मग आम्ही सांगतो की ठीक आहे, या व्यक्तीला कॉल करा, हे आमचे काउन्सिलर आहेत. पण मग तिथे ती खरंच व्यक्ती काम करते का, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे अर्थात त्यांनी आपल्याला जाहिरात पाठवली, पण नुसती जाहिरात पाठवून फायदा नाही ना, त्याच्यानंतर त्यांनी पुढे कुठे काम केलंय का, हे पण आता पडताळणं खूप गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही इथून पुढे संवाद साधल्याशिवाय कोणालाही लीड पाठवणार नाही, लक्षात ठेवा. ओके. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे, ठीक आहे, आता ही एक अपडेट तुम्हाला सांगली, पण मला अजून एक म्हणायचं की जर का तुम्ही अजून काम सुरू केलं नसेल, तर कृपया करून काम सुरू करा. ओके. खूप मोठा स्कोप आहे. दिवसांदिवस मागणी वाढत चाललेली आहे आणि पुरवठा कमी आहे, म्हणजे काउन्सिलर कमी आहे. ओके. आमच्याकडे दिवसाला 2 ते 4 इन्क्वायरी म्हणजे कमीच आहेत, पण 2 ते 4 इन्क्वायरी आउट ऑफ मुंबईच्या आहेत. ह्या वाढतील जर का अजून आम्ही आम्ही म्हणजे आम्ही काहीही प्रयत्न न करता 3-4 येत आहेत. पण जर मी प्रयत्न केले तुमच्यासाठी तर अजून वाढू शकतात. पण प्रयत्न करण्यासाठी समोरून पण तितका प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि तो प्रतिसाद जर मिळाला तर नक्कीच आपण प्रयत्न करू आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पण काम त्यात मिळू शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. तर ही महत्वाची एक अपडेट्स तुम्हाला सगळ्यांसाठी आहे, ती सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तिसरं अपडेट असं आहे की जे खूप महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, कसं आहे ना, की दिवसांदिवस सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि बदलतं सगळं जर का आपण पाहिलं तर कुठेतरी असं वाटतं की आपण आपल्या कोर्समध्ये पण काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. तर त्यासाठी आपण मानसशास्त्राचे 3 नवीन सर्टिफिकेट कोर्स लवकरच लॉन्च करतोय. ओके. खरं म्हणजे 2025 मध्येच मी हे लॉन्च करणार होतो. जसं आम्ही योग शिक्षक वर्गाचं तुम्हाला मी सांगितलं, तसंच याचं पण मी तुम्हाला सांगतो की 2024 मध्येच मी म्हटलं होतं की 2025च्या जानेवारीमध्ये मी असं असं लॉन्च करणार आहे. पण परत तोच प्रकार, म्हणजे जो योग शिक्षक बद्दल झाला तोच याच्याबद्दल पण झाला, की समाधान नाही, की मला काहीतरी द्यायचं आहे, पण ते अजून चांगलं कसं देता येईल, अजून किती त्याला आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, अजून काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींची R&D आपण म्हणतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तर ते रिसर्च करण्यामध्येच खूप वेळ गेला. 2025च्या फेब्रुवारीमध्ये तर पूर्ण कोर्स डिझाईन पण झाला, लॉन्च पण करणार होतो. पण त्याच वेळी एक मोठा प्रसंग घडला की माझं लॅपटॉप पूर्ण खराब झाला. त्यात बरंच काय काय झालं, बराचसा डेटा उडाला, बॅकअप आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, पण अर्धा आला अर्धा गेला. एक मोठा लॉस म्हणतो ना आपण, की तो लॉस झाला की सगळं डिझाईन करून एखादा, म्हणजे जो प्रोजेक्ट असतो आपल्यासाठी, आपल्याकडे एक ड्रीम असतं आणि ते सगळं झाल्याच्या नंतर ते सगळं गेलं. मग परत त्याच्यावरती काम सुरू केलं आणि मग परत सगळी ती R&D, परत सगळा डेटा गोळा करणं, परत ते सगळं, म्हणजे बराचसा त्रास झाला या गोष्टीला. पण फायनली आता असं आहे की आपले 3 कोर्सेस बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे उपलब्ध आपण करून देत आहोत. लवकरच त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. बेसिक टू ऍडव्हान्स असं नाव का ठेवलं, असं तुम्हाला म्हणजे प्रश्न येऊ शकतो. तर काय ना, मुळात बेसिक किंवा ऍडव्हान्स काहीच नसतं असं मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे, बरोबर की नाही. पण मार्केटनुसार कुठेतरी चालावं असं मला नेहमी वाटतं. ओके. कारण काय झालं ना, आपण जो कोर्स देतो, आता मी जो सायकलचा कोर्स दिलाय किंवा स्टुडंट काउन्सिलिंगचा कोर्स दिलाय, पॅरेंट काउन्सिलिंगचा कोर्स दिलाय, ऍक्च्युली एक काउन्सिलर म्हणून काम करण्यासाठी इनफ आहे. ओके. म्हणजे एक काउन्सिलर म्हणून काम सुरू करण्यासाठी इनफ आहे. पण त्याला मी कुठेही नाव नाही दिलं बेसिक किंवा ऍडव्हान्स. त्यामुळे लोकांच्या मनात एक असा थॉट असतो की अरे, हे मी शिकलो, पण मला असं वाटतं हे एवढं इनफ नाहीये, मला अजून काहीतरी ऍडव्हान्स लेवलला करावं लागेल म्हणजे मी काम सुरू करू शकतो. चुकीचा थॉट आहे असं अजिबातही म्हणणार नाहीये, बघा, गैरसमज करून घेऊ नका. चुकीचा विचार आहे तुमचा असं अजिबातही म्हणणार नाही, पण मी नेहमी सांगतो की तुमची सुरुवात खूप महत्वाची आहे. तुम्हाला खूप शिकायचंय, मान्य आहे. तुम्हाला अगदी ऍडव्हान्स लेवल पण जायचंय, सगळं मान्य आहे. तुम्हाला खूप तज्ञ बनायचं, सगळं मान्य आहे. पण फक्त आणि फक्त तुम्ही जर शिक्षणामध्ये वेळ घालवलात तर तुम्ही कधीच सुरू करू शकणार नाही. तुमची सुरुवातच होऊ शकणार नाही आणि तुम्ही अपेक्षित त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून कुठून तरी सुरुवात करणं खूप गरजेचं असतं. आणि फक्त सुरुवात करण्यासाठी जे काही आपण जे दिलेलं आहे ते खूप होतं. पण तरी काही लोकांच्या मनात शंका शंका अडचणी किंवा तो कॉन्फिडन्सच नाहीये आणि त्याच्यामुळे अनेकांनी फक्त कोर्स केला पण सुरुवात ही केली नाही. ओके. आणि म्हणूनच मग मी कुठेतरी असा दरवेळेला विचार करायचो की अरे असं काय चुकतंय. ओके. मग आहे त्या कोर्सलाच अपडेट करायचं का?
तर मग परत म्हटलं की नाही, त्यालाच अपडेट केलं तर परत लोकांच्या मनात तोच प्रश्न येईल की अरे हे बेसिक असणार, बरोबर नाही, किंवा हे फक्त काय काउन्सिलर म्हणून काम सुरू करण्यापुरतं असणार किंवा काम करण्यापुरतं असणार. पण मला खूप वेगळ्या लेवलला काम करायचं आहे, त्यासाठी यांच्याकडे काही नसणार. तर मग म्हटलं आहे त्याला अपडेट न करता, आहे त्याला डिस्टर्ब न करता आपण ना वेगळाच अभ्यासक्रम डिझाईन करूया. ओके, म्हणजे टोटल वेगळं, त्याचं नाव वेगळं, त्यातला अभ्यासक्रम टोटली वेगळा, त्याचं सर्टिफिकेशन वेगळं, त्याचं डिझायनिंग वेगळं, सगळ्याच गोष्टी वेगळ्या करूया. ओके, त्याच्या टर्म कंडिशन वेगळ्या ठेवल्या सगळ्या. आणि असं मग ते ठरवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काम सुरू झालं. आणि आत्ता आपलं बना मानसशास्त्रीय समुपदेशक हा बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला आपण लॉन्च करतोय. बना विद्यार्थी समुपदेशक आपण बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला लॉन्च करतोय. बना पालक समुपदेशक हा देखील आपण बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला लॉन्च करतोय. मग बाकीच्यांचं असं म्हणणं असेल की सर मग ग्रॅफोलॉजीवाल्यांचं काय, आम्ही ग्रॅफोलॉजीचा तुमच्याकडनं कोर्स केला आहे त्याचं काय. पण त्याचंही करणार आहे पण सध्या नाही. म्हणजे सध्या मी फोकस फक्त काउन्सिलिंगच्या कोर्सेसवरती करतोय, कारण आपला मेन जो पाया आहे, मेन जो गाभा आहे तो काउन्सिलिंगचा आहे. त्यामुळे मी काउन्सिलिंगच्या कोर्सवरती खूप रिसर्च करतोय. आणि ते एकदा व्यवस्थित लॉन्च झाले की मग आपण ग्रॅफोलॉजीकडे वळणार आहोत. कारण का इथे आता मी काय केलंय, तुम्ही फ्रँक सांगायचं तर अख्खा सिलेबस वेगळा केलेला आहे. म्हणजे अर्थात जुन्या सिलेबस मधला एक 20 to 30% पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, पण 70% पार्ट हा टोटल वेगळा आहे आणि नवीन आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतंय की नवीन वेबसाईट पासून सगळ्या गोष्टी आमच्या सध्या तयार होत आहेत. कारण का त्या जुन्या वेबसाईटवरती आपण हा अभ्यासक्रम ठेवणार नाहीये, यासाठी वेगळी वेबसाईट, वेगळी प्रोसेस पण असणार याच्यासाठी. म्हणजे इव्हन थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की इथे आत्ताच्या कोर्समध्ये आम्ही काय करतो, समजा बना मानसशास्त्रीय संशोधक आहे, त्याने ऍडमिशन घेतलं एखाद्या विद्यार्थ्याने, 15 दिवसात त्याला सर्टिफिकेट त्याच्या व्हॉट्सअपला मिळून जातं. नवीन कोर्समध्ये तसं नाही आहे. ओके, त्यासाठी काही टर्म्स कंडिशन ठेवल्यात. म्हणजे तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्या सर्टिफिकेटसाठी काही टर्म कंडिशन्स आहेत. ऑब्विसली काही टेस्ट पण आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि त्याच टर्म कंडिशन किंवा त्या टेस्ट शिवाय आपण सर्टिफिकेट देणार नाही आहोत. म्हणजे थोडक्यात थोडंसं स्ट्रिक्ट केलंय आता. म्हणजे जो नवीन बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आपण जो करतोय ना, त्यात थोडंसं स्ट्रिक्ट करतोय. म्हणजे आता कसं होत होतं की आता आपण जे केलं होतं ती पहिली वेळ होती, आणि पहिल्या वेळात आपण जास्त R&D न करता आपण स्टार्ट केलं होतं. खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला, चांगल्या पद्धतीने फीडबॅक्स पण मिळाले, लोकांना चांगले रिझल्ट पण मिळाला. पण मग आता ऍडव्हान्स लेवलला जर जायचं असेल तर काहीतरी वेगळं ऍडव्हान्स करावं लागेल, बरोबर की नाही. आणि म्हणून म्हणजे जसं की आता तुम्हाला सगळ्यांना अभ्यासक्रम व्हॉट्सअपवरती येतो, मग तुमची लिंक डिलीट होते, मग परत तुम्ही आम्हाला मेसेज करता. तुम्हाला सर्टिफिकेट आम्ही आता व्हॉट्सअपला पाठवतो, ती तुमच्याकडे डिलीट होते, मग तुम्ही परत आम्हाला मेसेज करता. तर या सगळ्या गोष्टी आता जाणार आहेत, आता टोटली टोटली ऑनलाईन असणार आहे. ओके, ते मी जेव्हा लॉन्च होईल तेव्हा मी तुम्हाला त्यासाठी वेगळी लॉन्चिंग मीटिंग घेणारच आहे, त्यात तुम्हाला दाखवेन. म्हणजे आता टोटली सगळं ऑनलाईन असणार आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवरती काहीच मिळणार नाही. या पद्धतीचं आपण बेसिक टू ऍडव्हान्स लेवल आता लॉन्च करतो आहोत. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्रायटेरिया असेल, बरोबर की नाही, आणि त्याच्यामध्ये बरंच काय काय आपण त्यामध्ये ऍड करत आहोत. म्हणजे अगदी सुरुवातीचे जे काउन्सिलिंगचे कोर्स होते त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, जसं की आता काय बरेचसे विद्यार्थी इथे आहेत की ज्यांनी मानसशास्त्रीय संशोधक कोर्स केलेला आहे, विद्यार्थी संशोधक कोर्स केलेला आहे, पालक संशोधक कोर्स केलेला आहे. तर या सगळ्या कोर्समध्ये आता बराचसा वेगळा अभ्यासक्रम ऍड केलेला आहे. उदाहरणार्थ, बना मानसशास्त्रीय समुपदेशक कोर्समध्ये ज्येष्ठ नागरिक समुपदेशन आपल्याकडे नव्हतं. ओके, त्याला आपण सिनियर सिटीजन काउन्सिलिंग म्हणतो, ते आपल्याकडे नव्हतं. आता नवीन बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण ते ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर सुरुवातीच्या आपल्या ह्याच्यामध्ये व्यसनमुक्तीवरती सेपरेट लेक्चर नव्हते आपल्याकडे, बरोबर की नाही. म्हणजे व्यसनमुक्ती, ऍडिक्शन काउन्सिलिंग होती, सेपरेट लेक्चर नव्हती. म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरून आपण आपलं व्यसनमुक्तीचं काउन्सिलिंग करू शकत होतो, पण स्पेसिफिक वेगळे लेक्चर त्याच्यामध्ये नव्हते, वेगळे PPT नव्हतं. पण बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण ते वेगळ्या पद्धतीने वेगळे लेक्चर्स आपण त्यात ठेवलेले आहेत व्यसनमुक्तीवरती. त्याच्यानंतर अँगर मॅनेजमेंट, ज्याला आपण राग व्यवस्थापन म्हणतो, त्याच्यावरती स्पेशल आपल्याकडे लेक्चर्स नव्हते कुठे आपल्या जुन्या कोर्समध्ये. पण याच्यामध्ये त्याच्यावरती पण आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम, म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण खूप वेगळ्या लेवलचं काय केलेलं आहे, डिझायनिंग केलेलं आहे. आणि खूप छान आहे ते.
मी जवळपास 2 वर्षापासून त्याच्यावरती काम करतोय. 2025च्या जानेवारीला लॉन्च करणार होतो. ते झालं नाही. 2026च्या जानेवारीला लॉन्च करणार होतो, ते पण झालं नाही. आता फेब्रुवारी आली, पण आता ती वेळ आलेली आहे की आपण आता लवकरच लॉन्च करतोय. ओके, कारण काय होतं, लॉन्चिंग करायला कधीही करू शकतो. साधे म्हणतात ना, जसं की मला फक्त तुम्हाला कोर्स द्यायचा आहे तर मी सहज देऊ शकलो असतो. ओके, पण मला फक्त कोर्स नाही द्यायचा. त्या कोर्समधून ना तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन मला तुमच्यामध्ये टाकायचा आहे. ओके, स्वतःकडे बघण्याचा, कुटुंबाकडे बघण्याचा, समाजाकडे बघण्याचा, एकंदरीत सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन मला तुमच्याकडे वेगळा टाकायचा. आणि मग त्यासाठी मी तो प्रयत्न केला की नाही, मला अजून समाधान नाहीये, अजून समाधान आहे. असं करत 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 2 वर्ष माझी गेली ह्या अभ्यासक्रमाला डिझाईन करण्यासाठी. आणि आता फायनली तो अभ्यासक्रम आपला झालेला आहे. ओके, आणि मी या अभ्यासक्रमामध्ये छोट्या मोठ्या टेक्निक्स पण टाकलेले आहेत. जसं की संमोहनशास्त्रातले 1-2 पॉईंट टाकले. म्हणजे सगळं संमोहनशास्त्र नाही पण टाकलेलं, पण थोडासा एखाद दुसरा पॉईंट त्यात टाकलेला आहे की जो गरजेचा आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम NLP, त्याचा एखाद दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके, टेक्निक्समध्ये मग त्यातल्या एखाद दुसऱ्या टेक्निक्स आपण त्यात टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर टॅप थेरपी ज्याला आपण म्हणतो. ओके, तर ते EFT, ओके, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स, त्याच्यातले काही 1-2 टेक्निक्स त्यात टाकलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर योग थेरपीतल्या काही 1-2 टेक्निक टाकले आहेत. म्हणजे आता मी काय केलेलं आहे की काउन्सिलिंग कोर्समध्ये पण काही टेक्निक्स तुम्हाला वेगळ्या परीक्षा टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, ज्या खूप गरजेच्या आहेत. बघा, संपूर्ण NLP त्यात आपण आणलेलं नाहीये, संपूर्ण EFT त्यात आणलेलं नाहीये, संपूर्ण हिप्नोटिझम त्यात आणलेलं नाहीये. आपण त्यातल्या 1-2 टेक्निक ज्या गरजेच्या आहेत किंवा ज्या आपण चांगल्या पद्धतीने सर्वसाधारण माणूस पण वापरू शकतो. कारण का जास्त ऍडव्हान्स ज्या टेक्निक वापरले तर ते शक्य नाहीये. मग आपला काउन्सिलिंगचा भाग राहील बाजूला आणि टेक्निकचा भाग राहील जास्त. आपला मूळ उद्देश आहे समुपदेशन. कारण का कुठल्याही मानसिक आजारावरती समुपदेशन हे खूप प्रभावीपणे काम करतं, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपला जो मूळ पाय आहे तो समुपदेशन आहे. पण एखाद्या केससाठी आपण एखादी टेक्निक वापरू शकतो का? तर येस, वापरू शकतो. उदाहरणार्थ, जर माझ्याकडे एखादी ऍडिक्शनची केस आली, आता एक छोटंसं ऍडिक्शन आहे तर ठीक आहे, पण तो खूप ऍडिक्टेड झालेला आहे एखाद्या गोष्टीसाठी, समजा ड्रिंकसाठी, तर त्याला आपण काउन्सिलिंग करतोय, 1 सिटिंग झाली, 2 सिटिंग झाली, पण त्याला नाही रिझल्ट येत आहे. तर मग तशा एखाद्या केसमध्ये आपण एखादी टेक्निक्स आपण वापरू शकतो. येते लक्षात? मग ती संमोहनातली असेल, NLPतली असेल. ओके, तर अशा काही 1-2 टेक्निक्स मी काय केल्या त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि त्या देखील खूप महत्वाच्या आहेत. येते लक्षात? खूप अभ्यासक्रम वाढवलेला आहे. म्हणजे कोणी, म्हणजे एखादा सर्वसामान्य व्यक्ती पण जेव्हा तो सुरुवात करेल, तेव्हा त्याला देखील सगळ्या गोष्टी क्लिअर कळतील आणि त्याला देखील आत्मविश्वास वाढेल की येस, मी आता एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या कोर्समध्ये मानसशास्त्राचा परिचय हा खूप छोटा सांगितला होता, पण याच्यामध्ये मानसशास्त्र परिचय खूप जास्त आपण सांगितलेला आहे. समुपदेशन परिचय खूप सांगितलेला आहे. असं खूप काही याच्यामध्ये आहे आणि ह्याचं लवकरच मी लॉन्चिंगचं मीटिंग तुम्हाला घेणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला मी सांगणारच आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, तर अपडेट नंबर 3 काय होती की आपण मानसशास्त्राचे 3 नवीन कोर्सेस लवकरच लॉन्च करतोय. चौथं अपडेट की काही लोक आग्रहास्तव, म्हणजे काय झालंय की बऱ्याच लोकांचे मला पर्सनली फोन येतात, मेसेज येतात की सर, मी ऑनलाईन मध्ये इंटरेस्टेड नाहीये, मला ऑफलाईन शिकायचं आहे. ओके, तर मग काय, तर मी सांगायचो की नाहीये, सध्या आपण ऑफलाईन सगळं बंद केलेलं आहे. पण अनेकदा विचारणा होते त्यानंतर आपलेच काही विद्यार्थी की सर, मी ऑनलाईन शिकलोय तरी पण मला प्रत्यक्ष तुमच्याकडनं शिकायचं आहे. ओके, त्यासाठी मी तुम्हाला वेगळी फी द्यायला तयार आहे, पण समोरासमोर मला तुमच्याकडनं हे सगळं शिकायचं आहे. तर मग आपण मध्यंतरी बंद केलं होतं कारण का ऑफलाईनला रिस्पॉन्सच मिळत नव्हता. बरं, रिस्पॉन्स काय मिळत नव्हता, कारण काय होतं की बाहेरून येणाऱ्या लोकांचा राहण्याचा प्रॉब्लेम होतो मुंबईमध्ये. आता त्याला आपण काहीच करू शकत नाही, करणार काय. मध्यंतरी आम्ही प्रयत्न केला होता की लोकांना राहण्यासाठी पण सुविधा करण्याचा, पण त्यात आम्हाला काही वाईट अनुभव पण आले आणि आपण नाही करू शकत. म्हणजे आपण शिकवण्यावरती फोकस करायचं की लोकांच्या राहण्याचे प्रॉब्लेम त्याच्यावरती फोकस करायचा, हा सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यामुळे मग आपण थांबवलं होतं, पण आता पुन्हा आपण सुरुवात करत आहोत. अं, मी सगळ्यांना एवढंच सांगतोय की जर का तुम्ही बाहेर येणार असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे तुमची सोय करू शकता, पण
शिकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कारण का आता ऑफलाईन मध्ये पण आपण खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ऑफलाईनला आपण जी सुरुवात करतो आहोत त्यात मला पण खूप आनंद होतोय. कारण काय होतं ना, ऑनलाईन रेकॉर्डिंग कोर्स आणि ऑफलाईन ह्यात ना खूप मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. खूप मोठा फरक आहे. आणि मी नेहमी सांगतो, मी मागे पण सांगितलं होतं, आता पण सांगतो, की मला ऑनलाईन शिकवायला नाही आवडत जेवढं ऑफलाईन शिकवायला आवडतं. ओके. कारण काय होतं, ऑफलाईन मध्ये आपण समोरासमोर असतो, आपल्याला एकमेकांची बॉडी लँग्वेज कळते, आपला एकमेकांशी आय कॉन्टॅक्ट होतो, बरोबर की नाही. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ऑफलाईन काही कारणास्तव आपण बंद ठेवलं होतं, पण ते आपण आता पुन्हा सुरू करतोय. त्यामुळे जर कोणाला ऑफलाईन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की या सुविधेचा लाभ घ्या. कारण का खूप महत्वाचं आहे. पण इथे एक आपण नियम ठेवतोय. आता नियम काय तो समजून घ्या. की मागे कसं झालं होतं, की आपण ना दर महिन्याला ऑफलाईन ठेवायचो आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की रिस्पॉन्स कमी मिळायचा. आत्ता आपण नियम असा ठेवतोय की दर 3 महिन्यातून एकच ऑफलाईन होईल फक्त. येते लक्षात? दर महिन्याला असलं की काय होतं, लोक हा ठीक आहे मी पुढच्या महिन्यात ऑफलाईन करेन असं दरवेळेला लोकांचे कारण येतात, एक्सक्यूज येतं. आणि म्हणून आपण आता ठरवलंय की 3 महिन्यातून एकच ऑफलाईन होणार. ओके. म्हणजे जर का तुम्ही आत्ता ऑफलाईनला आपल्याकडे ऍडमिशन नाही घेत ह्या कोर्सला, तर पुढचे 3 महिने तुम्हाला चान्स नाहीये. मग त्याच्या पुढच्या 3 महिन्यात आपण घेऊ तेव्हा 3-3 महिन्याच्या गॅपने आपण ऑफलाईनचे कोर्सेस घेणार आहोत. इथे लक्षात. आणि खूप छान आहे, ऑफलाईनला वेगळा अनुभव असतो. आणि तो अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच ऑफलाईन कोर्स आपण सुरू करतोय. तर त्याचा तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ओके. त्या संदर्भातली पुढील काही माहिती मी तो देणारच आहे, काही टेन्शन नाहीये. 5वं अपडेट असं आहे की आपण या वर्षापासून म्हणजे 2026 पासून मोफत शिबिर जी आपण घ्यायचो ती पण 3 महिन्यातून एकच घेणार आहोत. काय झालंय, पूर्वी मी दर महिन्याला एक शिबिर घ्यायचो, म्हणजे निदान 2 महिन्यांतरी एक शिबिर आपलं असायचं. पण रिस्पॉन्सच नाही, म्हणजे अगदी 10-15 लोक शिबिराला उपस्थित असायचे. दर महिन्याला शिबिर असतं. बरं, शिबिराला नाही अटेंड राहिलं तरी पण सर आपल्याला रेकॉर्डिंग देतात, त्यामुळे काही गरज नाही रेकॉर्डिंग आपल्या उपस्थित राहण्याची. तर हे कुठेतरी ते लोकांच्या मनात बसलं होतं. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 100, 150, 200 लोक शिबिराला उपस्थित असायची. पण नंतर नंतर तो रेशो कमी झाला. 100च्या खाली आला, 50 पर्यंत आला आणि अगदी लिटरली 20-25 लोक फक्त शिबिराला. मग प्रश्न असा आला की दर महिन्याला मी वेगवेगळ्या तज्ज्ञांना जी विनंती करून बोलवायचो, तर तिथे कुठेतरी मला नको वाटलं की अरे नाही, आपण जर का एखाद्या व्यक्तीला बोलवतोय त्याच्या समोर कोणतरी ऐकणारा पाहिजे ना. बरं, आपण समोर त्याला सांगतो की आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून आहेत, तुम्ही या, 100-200 लोक तुम्हाला ऐकणार आहेत. आणि समोर आल्याच्या नंतर 20 आणि 25. आणि म्हणून आपण शिबिरं थांबवली होती आणि ते अजूनही थांबवलीच आहेत. लवकरच आपण पुन्हा परत शिबिरं पण चालू करतोय, पण सेम 3 महिन्यातून एक शिबिर असणार आहे. एक तज्ञ, एक विषय आणि ते 2 ते 3 दिवसाचं एक शिबिर. ओके. त्यात पण सांगतो, पूर्वी आपण 5-5 दिवसाची शिबिरं पण ठेवले आहेत. ओके. तुम्हाला जर माहिती असेल, आपण भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन 5 दिवसाचं ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण बरेचसे योग शिबिर आपण 5 दिवसाचा ठेवला होता. डिसेंबरमध्ये तर 1 महिन्याचा आपण शिबिर ठेवला होता पूर्ण. तर अनुभव असा आहे, 1 महिन्याच्या शिबिराचा तुम्हाला अनुभव सांगतो. आता 1 महिने जर का तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स आपण जर का योग अभ्यासक्रम शिकवतोय विथ सूर्यनमस्कार, विथ प्राणायाम, विथ मेडिटेशन, विथ आसन, तर फ्री मध्ये तुम्हाला मिळवतोय, त्याचा लाभ घेतला पाहिजे ना. लिटरली सांगतो, मी शेवटच्या आठवड्यामध्ये योग वर्गाला, आपल्या योग शिबिराला 15 लोक होती फक्त. कधी 12, कधी 15, शेवटच्या आठवड्याचा रेशो तुम्हाला सांगतोय. जे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, म्हणजे आपल्या तर इतके व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, मेन प्रत्येक विषयाचा आपला एक एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. हजारो लोक आहेत. म्हणजे जर सगळे कॅल्क्युलेट केले तर 6 ते 7 हजार पेक्षा जास्त लोक आहेत आपल्याकडे. आणि शिबिराला किती लोक उपस्थित, फक्त 12 आणि 13. तर काय होतं ना, समोरचा जो व्यक्ती येतो शिकवण्यासाठी किंवा शिबिर घेण्यासाठी, तो बघतो अरे मला 7-8 लोकांसाठीच फक्त घ्यायचंय का हे शिबिर, किंवा 10-12 लोकांसाठीच घ्यायचंय का. त्याचं कुठेतरी खच्चीकरण होतं, म्हणजे त्याचं जे मोटिवेशन असतं किंवा सेल्फ रिस्पेक्ट जो असतो तो कुठेतरी कमी होतो. आणि तो नाही झाला पाहिजे, लक्षात ठेवा.
मग काय होतं, तो काय म्हणणार आहे, दुर्वा एज्युकेशन मध्ये मी परत कधी व्याख्यान घ्यायला येणार नाही. ते म्हणतात फक्त या सर तुमचं शिबिर मी आयोजित करतो आणि समोर फक्त 10-12 लोक बसवतात. तर हे कुठेतरी जाणवायला लागलं आणि म्हणून मग मी ते थांबवलं. आणि म्हणून आता एक निर्णय असा घेतलेला आहे की 3 महिन्यातून एक शिबिर. आणि शक्यतो आता 5 दिवस महिनाभर सगळं बंद, 1 दिवसाचा तरी घेणार, नाही फार फार 2 दिवसाचं शिबिर असणार. म्हणजे कुठलाही विषय असेल त्या विषयावरती त्या तज्ज्ञांना बोलवायची, त्या तज्ज्ञांना सांगायचं आयदर 1 दिवस का 2 दिवसाचं शिबिर घ्या बस. बरोबर की नाही, कारण का 1-2 दिवसाच्या शिबिरासाठी रिस्पॉन्स चांगला मिळतो, हा माझा तरी अनुभव आहे. ओके. पण 5 दिवस, 8 दिवस किंवा महिनाभर ठेवला की लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे इथून पुढे आम्ही हा निर्णय घेतोय संस्थेच्या माध्यमातून की कुठलंही शिबिर आम्ही फक्त आणि फक्त 1 ते 2 दिवस ठेवणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्यातून एकदाच ठेवणार. क्लिअर. तर हे होतं आपलं 5वं अपडेट. ओके. येस. एकच मिनिट. योगेश तानाजी सर म्हणतात की बेस्ट सर 1 आणि 2 डेज. ओके ठीक आहे, ग्रेट. येस योगेश सर, बरोबर आहे. कारण का अनुभवातूनच करतोय आपण. बाई काय नाही, पूर्वी तर तुम्ही जर जुनी असाल तर मला माहिती असेल की दर महिन्याला आपण शिबिर घ्यायचो. ऍटलिस्ट 2 महिन्यांत आहेच आहे शिबिर. ओके. तर ठीक आहे, तर हे असे 5 अपडेट मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले आहेत. 1 मिनिट. त्याच्यानंतर आता सूचना काही मी सांगणार आहे, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा हे 5 अपडेट मी रिपीट करतो. पहिला अपडेट की आपण योग शिक्षक वर्ग सुरू केलेला आहे, त्याचा पहिली पहिली बॅच आपली सुरू आहे, चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दुसरं अपडेट म्हणजे काम सुरू करा. ओके. आणि ज्यांनी काम सुरू केलंय त्यांना प्रथमतः आमच्याकडनं फोन जाईल, म्हणजे तुमच्या एरियातली जर का इन्क्वायरी आली तर. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईड केलं जाईल आणि मगच तुम्हाला आमच्याकडे आलेली इन्क्वायरी किंवा चौकशी पाठवली जाईल, केस पाठवली जाईल. तिसरी अपडेट अशी मी तुम्हाला सांगितली की लवकरच आपण बेसिक टू ऍडव्हान्स आपले नवीन कोर्सेस लॉन्च करत आहोत. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच दिली जाईल. चौथं अपडेट आहे ते म्हणजे आपण लवकरच ऑफलाईन कोर्स पुन्हा सुरू करत आहोत. आणि 5वं अपडेट ते म्हणजे आपण मोफत शिबिर 3 महिन्यातून एकदाच घेणार आहोत. तसे 5 अपडेट होते आपल्या आजच्या ह्या मीटिंग मधले, ते तुम्हाला मी सांगितले. आता आपण काही सूचनांकडे जात आहोत. सगळ्यात पहिली सूचना म्हणजे की आपला ऑनलाईन दैनंदिन योग अभ्यास वर्ग क्रमांक 39. ओके. सोमवार दिनांक 2 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. कालावधी असेल 1 महिना. जर तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल तर नक्कीच आम्हाला मेसेज करा. तुम्हाला त्याची माहिती पाठवली जाईल. कारण खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे त्याचे. आणि जर रिझल्ट नसते, म्हणजे उगाच मी तुमच्याशी काही बोलत नाहीये, जर रिझल्ट नसते तर आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो. आपण एक 4-5 वर्ग घेऊन बंद केलं असतं ते. पण आज 39वी बॅच आपली सुरू होते, म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर की नाही. म्हणजे 3 वर्ष पूर्ण होऊन आपण 4थ्या वर्षामध्ये आहोत. ओके. हे 4थं वर्ष आपलं आहे जिथे आपण दैनंदिन योग अभ्यास वर्ग घेतो. ओके. यामध्ये पण आपण पूर्वी बेसिकच घेत होतो दैनंदिन योग अभ्यास वर्ग, पण त्यानंतर आपण काही महिन्यांपूर्वी बेसिक टू ऍडव्हान्स असा हा आपण आपला दैनंदिन योग अभ्यास वर्ग सुरू केला आहे. सुरुवातीचे 15 दिवस बेसिक असतात आणि नंतरचे 15 दिवस ऍडव्हान्स असतात. आणि ह्या बेसिक टू ऍडव्हान्स वर्गाचे खूप चांगले रिझल्ट आहेत. आणि नक्कीच तुम्ही देखील इच्छुक असाल तर आम्हाला मेसेज करा. तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती पाठवली जाईल आणि तुम्ही देखील त्यामध्ये सहभाग घेऊ शकता. किंवा 2 मार्च पासून सुरू होत आहे, 1-2 दिवस अगोदर तुमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपला देखील पाठवलं जाईल, काहीच हरकत नाही आहे त्यासाठी. ओके. दुसरी सूचना अशी आहे की जे आता तुम्हाला मगाशी म्हटलं की नवीन अपडेट्स कोर्सेस आपण लॉन्च करतो, नवीन अपडेटेड कोर्सेस. तर ते जे नवीन अपडेट कोर्सेस आहेत ते ऑनलाईन मध्ये मी नंतर करणार, पण ऑफलाईन मध्ये मी पहिला वर्ग घेतोय. ओके. तो म्हणजे 11 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये. ओके. पुन्हा सांगतो की नवीन बेसिक टू ऍडव्हान्स बना मानसशास्त्रीय समुपदेशक हा 5 दिवसीय कोर्स असेल. ओके. आणि हा 5 दिवसीय कोर्स आपण घेतोय 11 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. ओके. सकाळी 9:30चं रिपोर्टिंग असेल. सकाळी 9:30 ला आल्याच्या नंतर चहा नाश्ता आपल्याकडून दिलं जाईल. 10 वाजता आपल्याकडनं वर्ग सुरू होईल. 10 ते 1
ओके, म्हणजे 11-12 3 तास लेक्चर चालेल. मध्ये समजा 5 मिनिटं ब्रेक दिला चालेल वॉशरूमला वगैरे. त्यानंतर 1 ते 2 आपला लंच ब्रेक असेल. त्याच्यानंतर 2 पासून पुन्हा सुरू होईल. तर ते 3:30 पर्यंत, 3:30ला आपला एक टी ब्रेक होईल छोटासा. आणि त्याच्यानंतर पुन्हा सुरू होईल ते आपले 5 ते 5:30 पर्यंत चालेल. ओके, म्हणजे सकाळी 9:30 ते 5:30 अशा कालावधीमध्ये संपूर्ण दिवसभर मी तुमच्याशी फेस टू फेस संवाद साधणार आहे, तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. आणि खूप वेगळा अनुभव असतो हा, आणि खूप जबरदस्त असतो. आणि खरंच हा जो नवीन अभ्यासक्रम मी डिझाईन केलेला आहे तो खूप जबरदस्त आहे. तुम्हाला माहिती आहे, बना मानसशास्त्रीय समुपदेशक जेव्हा मी ऑफलाईन घ्यायचो पूर्वी, तर 3 दिवसाचा घ्यायचो. कारण का 3 दिवसात तो अभ्यासक्रम व्हायचा. पण आता अभ्यासक्रम इतका वाढलाय की 2 दिवस वाढले. आता हे 2 दिवस वाढले हे मी म्हणतोय, पण जेव्हा ऍक्च्युअल मी आता घेणार आहे तेव्हा मला कळेल. कारण का पहिली बॅच असणार आहे माझी, बेसिक टू ऍडव्हान्सची पहिली बॅच असणार आहे. पूर्वीचा जो कोर्स आहे त्याचे मी ऑलरेडी खूप ऑफलाईन बॅचेस घेतले आहेत, त्यामुळे ते मला माहिती आहे की 3 दिवसात तो माझा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा शिकून. पण आता बेसिक टू ऍडव्हान्स जो मी आता नवीन डिझाईन केलेला आहे तो पहिल्यांदा घेतोय, त्यामुळे नाही माहिती काय होईल ते. पण 5 दिवस मी ठरवलंय, या 5 दिवसात मला तो पूर्ण करायचा आहे. आणि एक वेगळा अनुभव असणार आहे या 5 दिवसामध्ये. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच तुम्हाला ग्रुपमध्ये मी माहिती पाठवेन. तुम्ही संपर्क करा, तुम्हाला ऑफिसमधून सगळी माहिती पुरवली जाईल. ओके. आणि जर कोणी बाहेरून येणार असेल तर कृपया, आपल्याकडे राहण्याची वगैरे सोय नाहीये. यावेळेला मी स्ट्रिक्टली ठेवलंय की नाही, तुमचं तुम्हीच करायचं आहे. मग नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा इतर कुठे काही असतील गेस्ट हाऊस वगैरे तिथे तुम्ही ते करू शकता. पण बाकी संपूर्ण शिकवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंगला येताना तुम्हाला काही आणायचं नाही, म्हणजे अगदी पेन पासून नोटबुक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथून प्रोव्हाइड करणार आहे. इव्हन कोर्सच्या पीडीएफ पण तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात मी देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट प्रिंटेड स्वरूपात भेटणार आहे. पीडीएफ तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण दिल्या जाणार आहेत. सर्टिफिकेट पण तुम्हाला सॉफ्ट कॉपी दिल्या जाणार आहे. असं बरंच काय काय त्याच्यामध्ये असणार आहे. तर ही पहिली बॅच मी घेतोय ऑफलाईन मध्ये पुढच्या महिन्यामध्ये. जर तुम्ही इच्छुक असाल प्रत्यक्ष शिकायला तर नक्कीच आम्हाला मेसेज करा, तुम्हाला त्याची माहिती पाठवली जाईल. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की, सॉरी, तिसरी सूचना अशी आहे की नवीन बेसिक टू ऍडव्हान्स बना विद्यार्थी पालक समुपदेशक हा जो कोर्स आहे आपला, तो देखील मी ऑफलाईन मध्ये प्रथमतः घेतोय. हा पहिला 2 दिवसाचा कोर्स चालायचा आपला. बना विद्यार्थी आणि पालक हा 2 दिवसात कम्प्लीट व्हायचा आपला. आत्ता अभ्यासक्रम वाढवला याच्यामध्ये, त्यामुळे 1 दिवस वाढवला आहे मी. तर ही देखील पहिली बॅच असेल माझी. 20 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये मी घेतोय. सेम इथे पण तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल असेल, प्रिंटेड सर्टिफिकेट असेल, सॉफ्ट कॉपीमध्ये स्टडी मटेरियल असेल, सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण असेल. सेम येताना तुम्हाला काहीच आणायचं नाहीये, फक्त तुम्ही इथे यायचंय 9:30 वाजता. बाकी सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी इथे लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुम्हाला. ओके. तर असे हे 2 ऑफलाईन कोर्सेस, हे बॅचेस मी आता सध्या तुमच्यासमोर सांगितलेले आहेत. आणि नक्कीच याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. खूप वेगळं आहे. विद्यार्थी पालकमध्ये तर मी खूप काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी पालकमध्ये सध्याचे जे काही टीन एजचे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ते पण त्याच्यामध्ये ते ऍड केलेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये कसं होतं, स्पेसिफिक त्याच्यावरती भाष्य केलं नव्हतं. म्हणजे सेक्स हा शब्दाचा उच्चारच केला नव्हता त्या कोर्समध्ये, पण इथे तो केलेला आहे. ओके. किंवा आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आत्ता नवीन जो ऍडव्हान्स आहे कोर्स त्याच्यामध्ये मी त्या केलेल्या आहेत. बरेचशा प्रॉब्लेम्स वरती मी याच्यात भाष्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की, माहित नाही की काय कितपत माझा प्रयत्न यशस्वी झालाय तो. जेव्हा तुम्ही तो शिकाल आणि तुमच्याकडून जे मला फीडबॅक मिळतील तेव्हा मला कळेल की मी बाबा रे बरोबर केलंय, योग्य केलंय, किंवा अजून काही कमी आहे, हे मला तेव्हा कळेल. ओके. आणि याच कारणाने मी अजूनपर्यंत याचं रेकॉर्डिंग केलेलं नाहीये. ओके. म्हणजे तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर, आम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात कोर्स उपलब्ध आहे का? तर नाही. जो बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स मी आता 2-2.5 वर्षाच्या मेहनतीने मी लॉन्च केलेला आहे, तो मी सध्या रेकॉर्डिंग स्वरूपात देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये किंवा लाईव्ह घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. मी फक्त आणि फक्त ऑफलाईन शिकवणार आहे. ओके. मग ते नाही मिळणार का रेकॉर्डिंग मध्ये? सांगेन मी तुम्हाला जेव्हा होईल. त्याच्यावरती थोडंसं वेगळ्या पद्धतीचं
काम सुरू आहे. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की वेगळी वेबसाईट, वेगळी सिक्युरिटी, वेगळ्या पद्धतीचं टर्म कंडिशन्स, सगळ्या गोष्टी प्रथमतः परफेक्ट करणार मी आणि मग त्याच्यावरती मी ते काम चालू करणार, तोपर्यंत नाही करणार. ओके. पण सध्या अभ्यासक्रम तयार आहे म्हणून त्याच्यावरती मी ऑफलाईन मध्ये काय करतोय, सुरू करतोय आणि याचा देखील तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. ओके. तर बना मानसशास्त्रीय समुपदेशक 11 मार्च पासून सुरू होतोय आणि बना विद्यार्थी पालक समुपदेशक 20 मार्च पासून सुरू होत आहे. चौथी सूचना, येस, आता जे मी ते म्हटलं तेच की दोन्ही नवीन बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स रेकॉर्डिंग व्हिडिओ स्वरूपात सध्या उपलब्ध नाही आहेत. ओके. मग कधी मिळतील तर मी ते सांगू शकत नाही. ओके. कदाचित त्याला अजून 2 महिने जातील, 3 महिने जातील किंवा 6 महिने पण जातील, कारण का टोटल नवीन सिक्युरिटी सिस्टीम आपण आणतोय ना, म्हणजे अगदी आपण पेमेंट पासूनच टोटल चेंज करतो. म्हणजे आता कसं तुम्ही मला गुगल पे करता, मग तुम्ही नाव पाठवता, ईमेल आयडी पाठवता, मग आम्ही ऍक्टिव्हेशन करतो, मग तुम्हाला ते सगळ्या गोष्टी, ती सगळी सिस्टीम बंद होणार आहे. तुम्हाला फक्त एक लिंक असेल, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑटोमॅटिकली पेमेंट करायचं आहे. स्वतःचा युजर आयडी तुम्हाला क्रिएट करायचा आहे, पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे, डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही तुमचा फोटो ऍड करू शकता, तुम्ही तुमचं नाव ऍड करू शकता, तुमचं सर्टिफिकेट तिथे तुमचं ऑटो जनरेट होणार आहे तुमचं. अशा सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतोय, तो लॉन्च करतोय. तर त्याला टेस्टिंगला आम्हाला वेळ पाहिजे की ते कितपत सक्सेस होत आहे, बरोबर की नाही, कितपत सगळ्या गोष्टी होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी टेस्टिंग आम्ही करतोय. म्हणजे आम्ही खूप वेगळ्या लेवलला तो लॉन्च करायचा प्रयत्न करतोय. कारण काय होतं, आता आम्हाला काय होतं, बऱ्याचशा लोकांचे सारखे मेसेज येतात, सर माझी लिंक डिलीट झाली. आता ती लिंक डिलीट झाली म्हणजे कसं, व्हॉट्सअपला पाठवल्यामुळे ती डिलीट झाली, बरोबर की नाही. सर माझं सर्टिफिकेट डिलीट झालं. तर मग आम्ही आता काय करणार, तुम्हाला ईमेलच्या थ्रू सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार की ईमेलवरती तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हेशन तुम्हाला स्वतःच करायचं आहे, ते ईमेलच्या थ्रू तुम्हाला करायचं आहे. मग ज्या ईमेलने तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्याच ईमेलवरती तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड आलेला असेल, आपली लिंक त्याच्यात तुम्हाला असेल, त्यामुळे तुम्ही भविष्यात कधीही कितीही मोबाईल चेंज करा, तुमचा ईमेल आयडी तर सेमच असतो. तुम्ही कधीही त्या मोबाईलला ऍक्सेस तुमच्या ईमेलवरून करू शकता. आम्हाला तुम्हाला फोन करण्याची, मेसेज करण्याची, विनंती करण्याची काही गरज नसणार आहे. बरं, त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असेल, तुमचं सर्टिफिकेट पण असेल. ओके. तर मग त्यासाठी पण तुम्हाला वेगळं आम्हाला फोन करायची गरज नाही किंवा मेसेज करायची गरज नाही की सर माझं सर्टिफिकेट कुठे मिस झालं किंवा मला सापडत नाहीये. ते सगळं तुम्हाला त्या तुमच्या एका ह्याच्यावरती उपलब्ध असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीचे ऍडव्हान्स थोडंसं करायचं चाललंय आणि त्याच्या काही टेस्टिंग सुरू आहेत. त्यामुळे ते मी नाही तुम्हाला असं सांगू शकत की ते पुढच्या महिन्यात होईल किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात होईल, की त्या पुढ्यात नाही सांगू शकत. पण लवकरच तेही देखील आपण आणणार आहोत, कारण का मला माहिती आहे सगळ्यांनाच मुंबईमध्ये येणं, ऑफलाईन शिकणं हे शक्य नाहीये, बरोबर की नाही. बरं, जरी ऑफलाईन शिकणं शक्य आहे, मुंबईमध्ये येणं, तरी पण ऑफलाईनची फी जरा जास्त असते. त्यामुळे ती पण बऱ्याच लोकांना परवडणारी नाहीये. अर्थात आपण काही लोकांसाठी 30, 40, 50 हजार रुपये नाही घेणार आहे, पण जी काय घेणार ती पण काही लोकांना जास्त वाटू शकते. आणि त्यामुळे ऑनलाईनला कसं होतं की कमी फी मध्ये शिकता येतं लोकांना. किंवा काही लोकांना आता बघा 5 दिवस सुट्टी मिळणं पण अवघड आहे. म्हणजे जर का ऑफलाईन शिकायचं म्हटलं, चला मला पैशाचा काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर की नाही, मी पैसे भरू शकतो तुमचे, पण 5 दिवस रेग्युलर शिकणं किंवा त्यासाठी वेळ देणं हे पण बऱ्याच लोकांना जमणार नाही. आणि म्हणून आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ कोर्स लॉन्च करणार, त्याबद्दल निश्चिंत राहा. कारण का रेकॉर्डिंग व्हिडिओ कोर्सचे बरेचसे फायदे आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही ते ऑलरेडी शिकलात. ते की आपल्या वेळेनुसार शिकता येतं आपल्याला, गरज नाहीये कुठे जाण्याची, कुठे येण्याची. रात्री झोपताना बघा, सकाळी उठल्यावरती बघा, सुट्टीच्या दिवशी बघा, आज नाही बघता आलं तर उद्या बघा, परवा बघा. म्हणजे रेकॉर्डिंग व्हिडिओ कोर्सचा खूप चांगला फायदा आहे, त्याचा खूप चांगला ऍडव्हान्टेज आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची फी पण नॉर्मल असते, बरोबर की नाही, फी कमी असते त्याची. अर्थात आता बेसिक टू ऍडव्हान्स साठी आपण थोडंफार वाढवणार, पण किती वाढवणार, 1000, 2000 रुपये वाढवणार, त्याच्यापेक्षा जास्त किती वाढवणार होतं आपण. कारण का आपण जास्त वाढवले तर मग ते बिझनेस होईल आपला तो, आणि आपला बिझनेस नाही करायचा, आपला एक प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. ओके. त्यामुळे आपण जरी बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये मी तुम्हाला एवढ्या कमी सांगतो की मी इतकं वाढवलं तितकं वाढवलंय, तर मी पैसे नाही वाढवणार, पैसे फार फार 1000, 2000 रुपये वाढवेन. कारण का मला एक असं कळतं की फी वाढवली होती ठीक आहे, माझ्याकडे फक्त चांगलीच लोक येतील, क्वालिटी लोक येतील, पण ज्याला खरंच प्रामाणिकपणे शिकायचं आहे तो माझ्याकडे नाही येऊ शकत, कारण पैशामुळे अडेल. विचारा, सर्वसामान्य माणूस हा पैशामुळे अडतो.
आणि हे मी नेहमी सांगतो, कारण का मी त्या प्रोसेसमधून गेलो आहे. कारण का मी पण सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस आहे, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे मी पण नेहमी विचार करत असतो. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात, पण जिथे पैसा येईल तिथे आपण थांबतो. मलाही खूप काही गोष्टी वाटतात. म्हणजे मी बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन मध्ये लॉन्च करायचा हे मी कधीच ठरवलं होतं. पण त्यांचे बजेट ऐकून, म्हणजे जर का तुम्हाला ऑटो सिस्टम जर का करायची असेल, तर जे डेव्हलपर्स असतात त्यांचे बजेट तुम्ही जर ऐकाल ना, 3 लाखाचा पॅकेज, 4 लाखाचा पॅकेज, 5 लाखाचा पॅकेज, इयरली ₹1,00,000 तुमचं एएमसी मेंटेनन्स. ओके. त्याच्यानंतर मग ते होस्टिंग वेगळं, डोमेन वेगळं, तुमचं हे वेगळं, ते वेगळं. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर अरे आपण फी किती घेतो आणि आपण एवढं कसं तिथपर्यंत जाणार, म्हणजे पैशाच्या मुळे बऱ्याच गोष्टी अडकतात. आणि त्याच्यातून मी ऑलरेडी गेलेलो आहे आणि जातो, नेहमी जातो. तर त्याच्यामुळे सांगणं तात्पर्य असं आहे की दोन्ही नवीन कोर्सेस जे किंवा जे काय सध्या आहेत ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये येईल. पण त्याला थोडासा मला वेळ द्या. मी जेव्हा केव्हा उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला मी सांगेन, आणि त्यासाठी जसं काय पुढची प्रोसेस आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर ही आहे आपली 4थी सूचना. ओके. आता 5 नंबरची सूचना महत्वाची आहे. आणि ती सूचना म्हणजे की बरीचशी मंडळी आहे ना, कोर्सला ऍडमिशन घेते आणि नंतर काहीच नाही, ना मेसेज, ना फोन, ना काही प्रश्न, ना काही शंका, काही अडचण, काहीच नाही. ओके. तर कृपया करून मी अशी विनंती करतो की प्रश्न, शंका, अडचण काही असेल ना, तर एकदा मला विचारा. ओके. काही लोकांचं कौतुक असं आहे की ते विचारतात. ओके. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे की ते विचारतात, काही असो विचारतात. प्रश्न असेल, शंका असेल, अडचण असेल तर नक्कीच विचारतात. पण काही लोकांचं असं आहे ना की ते काहीच विचारत नाहीत. बरं, मग काही लोक विचारतात, पण काय विचारतात? सर, ते काउन्सिलिंगचा नंतर कोर्स घेतलाय मी, तर माझा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग कसं करावं? मी म्हणतो की ठीक आहे सर, पण मला एक सांगा, तुम्ही कोर्सचा अभ्यास केलात का? नाही सर, वेळच नाही मिळाला, त्यामुळे केलं नाही. तर मग मी ह्यांना का उत्तर द्यावं? सांगा ना मला. तुम्ही प्रथम अभ्यास करा. अभ्यास केल्याच्या नंतर मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मी नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईल. पण तुम्ही अभ्यास न करता जर का तुम्ही मला प्रश्न विचारतो, मी तुम्हाला काय उत्तर देईल? कारण का जर मी तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही अभ्यास कराल का पुढे? नाही करणार ना. अरे ह्यांच्याकडे सगळी उत्तर अशीच फोनवरती मिळतात. माझा जो प्रयत्न आहे तो काय की तुम्ही अभ्यास बघावा. मला तुमच्या प्रश्नाची, शंकेचं उत्तर द्यायला काय अडचण नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना कधी कधी राग पण येतो माझा, की अरे काय ह्यांना काय इगो आहे का, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे का, हे स्वतःला कोण समजतात. म्हणजे बोलून दाखवत नाही कोणी, पण मला माहिती आहे मनातून काही लोक राग करतात. पण मित्रांनो, आमचं एवढंच फक्त म्हणणं आहे की तुम्ही पैसे टाकलेत की नाही. कशा टाकलेत? असेच अकाउंटमध्ये तुमच्या पैसे होते म्हणून तुम्ही टाकलेत? तुम्ही शिकण्यासाठी पैसे टाकलेत, मग ते कधी शिकणार? वही, पेन, एअरफोन घेऊन बसा, बरोबर की नाही? स्वतःचा उद्देश लिहून काढा. अभ्यासक्रम बघा बघा, त्याच्यातील नोट्स लिहून काढा. त्याचं वाचन म्हणून चिंतन करा. आणि अभ्यासक्रम केल्याच्या नंतर त्याच्यातून काही प्रश्न, शंका, अडचणी दूर नाही झाल्या, आवर्जून मला फोन करा. आवर्जून मला तुम्ही प्रश्न विचारा, शंका विचारा. बघा मी तुम्हाला सांगतो की नाही ते. नक्कीच सांगणार. पण अभ्यास केल्याच्या नंतर काय होतं ना, तुम्ही अभ्यास केलेला असल्याच्या नंतर मला तुमच्याशी संवाद साधायला सोपं जातं. आपला वेळ कमी जातो. येते लक्षात? वेळ कमी जातो. आणि म्हणून प्रश्न, शंका, अडचण काही असेल ना, तर कृपया करून विचारा, पण त्याच्याही अगोदर अभ्यास करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. बरं, हे सगळं विचारत असताना कृपया करून डायरेक्ट फोन कोणी लगेच करू नका. मेसेजवरती तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण आम्हाला लिहून पाठवा. ओके. तर काय होतं ना, छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण लोक फोन करतात. ओके. छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोन करतात म्हणजे काय? की सर, माझं सर्टिफिकेट मला मिळत नाहीये, त्यासाठी फोन करणार. गरज नाहीये, एक मेसेज टाका. सर, माझ्या अभ्यासाची लिंक मला सापडत नाहीये. गरज नाही फोन करण्याची, एक मेसेज टाका. सर, मला हिस्ट्री फॉर्म पाहिजे, एक मेसेज टाका. सर, मला जाहिरातीचे नमुने पाहिजे, एक मेसेज टाका. त्यासाठी काय गरज आहे तुम्हाला फोनवरती माझ्याशी बोलायची? काहीच गरज नाहीये. एकच गोष्ट लक्षात ठेवा की सिस्टीम आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे. सगळं तयार आहे, आपल्याकडे स्टाफ आहे,
सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही जी काय रिक्वायरमेंट कराल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातील. पण गरज आहे ती फक्त तुम्ही मागण्याची, तुम्ही संवाद साधण्याची. बरं, माझ्याशी बोलण्याची काहीच गरज नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असं की नाही, सरांशीच बोलायचं आहे. बरं, माझ्याशी काय बोलतात की सर मला काउन्सिलिंग सेंटर सुरू करायचं आहे, थोडंसं मला जाहिरातीचे नमुने पाठवा. आता हे माझ्याशी बोलण्याची गोष्ट नाही आहे ना. त्यासाठी आपल्याकडे आहे ना, स्टाफ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी शक्यतो का अवॉइड करतो की छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला इन्व्हॉल्व करू नका. अगदीच एखादा काही मेजर असेल की सर मला एखाद्या केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे, सर मला थोडा अभ्यासक्रमामध्ये काही शंका आहे, काही डाऊट आहे, त्या संदर्भात बोलायचं आहे, वेलकम, स्वागत. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला इन्व्हॉल्व करू नका. काही असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका. नक्कीच आम्ही तुम्हाला काय करू, सहकार्य करू. ऑफिसमधून तुम्हाला फोन पण येईल सहकार्यासाठी, की अगदीच कोणाला काही अडचण असेल, अगदी कोर्स सुरू करण्यापासून ते इतर काही गोष्टीपासून तुम्हाला टेक्निकलसाठी आपल्याकडनं ऑफिसमधून काही स्टाफ आहे ते तुम्हाला फोन देखील करतील. पण पुन्हा तेच की एकदा तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण येऊ द्या. ओके, कारण का तुम्ही जोपर्यंत आम्हाला ते सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला ते कळणार नाही. येते लक्षात? कारण इतके अंतर्यामी आम्ही नाही होत की तुमचा कोर्स ओपन करायला तुम्हाला अडचण होते, तुमचा कोर्स ओपन होत नाहीये, तुम्हाला व्हिडिओ दिसत नाहीयेत, किंवा तुम्हाला सर्टिफिकेटच मिळालं नाहीये, किंवा तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं होतं पण ते डिलीट झालं, किंवा तुमच्याकडची लिंक डिलीट झाली. आता हे आम्हाला नाही कळणार ना. किंवा तुम्ही कोर्स पाहिलाय, तुम्ही अभ्यास केलाय, पण तुम्हाला काही कळलंच नाही, तुम्हाला काही समजलंच नाही, आम्हाला कसं कळणार? जेव्हा तुम्ही आम्हाला सांगाल तेव्हा कळणार. बरं, काही लोकांचं असं असतं की सर मग तुम्ही प्रत्येक सगळ्यांना फोन करा. नाही शक्य. त्यासाठी मी नेहमी माफी मागतो की तुमची जर का अशी अपेक्षा असेल की तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं तर आमच्याकडनं तुम्हाला काही विचारपूस व्हावी, तर ते शक्य नाहीये. ओके. कारण का इतके विद्यार्थी आहेत, तो कोणाकोणाला फोन कराल? अख्खा दिवस त्याच्यातच जाईल. नाही फोन करू शकत. तुम्हाला अडचण आहे तर नक्कीच आम्हाला तुम्ही फोन करा. बरं, त्या दिवशीच एक मला मेसेज आला होता की सर तुमच्याकडे ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आतापर्यंत एकही फोन नाही, मेसेज नाही, फॉलोअप नाही, कसं काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी कुठल्याही जाहिरातीमध्ये, कुठल्याही माझ्या मोफत वेबिनारमध्ये कधीच बोललेलो नाहीये की तुम्ही कोर्स घेतल्यानंतर मी तुम्हाला फॉलोअप करेन, मी तुमचा अपडेट घेईन, किंवा मी तुम्हाला विचारपूस करेन. कधीच नाही बोललो आणि बोलणारही नाही. कारण आजच्या कंडिशनला ते शक्य नाहीये, लक्षात ठेवा. शक्य नाहीये. आज 7,500-7,000 विद्यार्थी आहेत म्हणजे शक्य नाहीये. आणि दिवसांदिवस हे विद्यार्थी आपले वाढतात. तर त्यामुळे हे शक्य नाहीये. तुम्हाला अडचण आहे, तुम्ही आम्हाला मेसेज करा, फोन करा, काही अडचण नाही. आणि त्यासाठीच तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप मी ठेवलंय ना. जर तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन करून द्यायचं नसतं, आम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं नसतं, तुमची अडचण दूर करायचीच नसती, तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलीच नसती ना. तुम्हाला कोर्स दिला, संपला विषय. आज तुमचे नंबर आम्ही सेव्ह केलेले आहेत, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपला 2-2 ऍडमिनला नंबर आहेत आपले. त्या ऍडमिन नंबरला तुम्ही कधी मेसेज करून तुमचा प्रश्न, तुम्ही शंका, अडचण विचारू शकता. येते लक्षात? त्यामुळे कुठलाही गैरसमज नसावा एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. आणि लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी काम सुरू करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि इथे मला असं वाटतं आपल्या 5 सूचना झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? 5 नवीन अपडेट्स पाहिले. ओके. आणि 5 सूचना पाहिल्या. आणि या सगळ्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला काही प्रश्न, शंका काही असेल तर नक्कीच आम्हाला वैयक्तिक मेसेज करा. तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल. आणि इतर काही तुम्हाला अपडेट्स हवे असतील पुढच्या, तर त्या देखील आम्हाला विचारा. नक्कीच तुम्हाला आम्ही काय करू, त्याच्या अपडेट्स देऊ. आणि नक्कीच ऑफलाईन कोर्समध्ये जर का तुम्ही इच्छुक असाल तर या, प्रत्यक्ष भेटूया, समोरासमोर संवाद साधूया आणि सगळ्या क्लॅरिटी घेऊन इथून माझ्याकडून तुम्ही नवीन जर्नी सुरू करायला जाऊ शकता, असा मी तुम्हाला विश्वास देतो. आणि इथे तुम्हा सगळ्यांची मी रजा घेतो. तर शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आजची आपली मीटिंग अटेंड केलीत. मलाही माहिती आहे की प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम्स असतात, काही अडचणी असतात. आज रविवार आहे, बरेचसे कार्यक्रम असतात प्रत्येकाचे. लग्न सराई सुरू आहे सध्या, आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना उपस्थित राहता आलं नाही. पण ठीक आहे, एनिवे आपण त्यांना रेकॉर्डिंग पाठवू. तुम्हाला देखील कोणाला रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर ती रेकॉर्डिंग ही मिळेल आजच्या मीटिंगची, कारण काही बरीच लोक उशिरा जॉईन झालेली आहेत.
तर बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी आपण एकत्र आलो, संवाद साधला. असंच अधूनमधून आपण भेटत राहू आणि भेटूया आपण आपल्या ऑफलाईन कोर्समध्ये. ठीक आहे. तर धन्यवाद. आभारी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.